तर मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। विद्यापीठाने आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग 4 दिवस सुट्टी दिली आणि सुट्टीचं कारण ऐकून तुम्ही कपाळावर हात मारला नाही तरच नवल। प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता 4 दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये अध्ययन सुट्टी देण्यात आली आहे। 31 जुलैपूर्वी गेल्या वर्षीचे निकाल जाहीर करा असे आदेश राज्यपालांनी काढलेत। विद्यापीठात दरवर्षी 18 लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातात। आता 31 जुलैच्या आत जर निकाल लावायचे असतील तर दिवसाला 60,000 उत्तरपत्रिका तपासून पूर्ण कराव्या लागणार आहेत। त्यामुळे आता प्राध्यापकांना त्यांचं शिकवण्याचं काम सोडून तपासणीच्या कामाला झुंपण्यात आलंय। मुंबई विद्यापीठामध्ये आणि महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण खात्यामध्ये सावळा गोंधळ आहे आणि शिक्षण मंत्र्यांचं नियंत्रण महाराष्ट्रातल्या या विद्यापीठांच्या कामकाजावर अजिबात दिसत नाही। विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराची खरं तर चौकशी केली पाहिजे। इतका उशीर दिरंगाई लावणं आणि मग गडबडीत पेपर तपासणं याच्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।